जाऊ पुढे. ज्ञानेश्वर भाऊ, तपोवनामध्ये जे आंदोलन चालू आहे, जन आंदोलन चालू आहे पर्यावरण वाचवण्यासाठी, तपोवनाची आपला जो ऐतिहासिक वारसा आणि जी ओळख आहे आपली, तर ते वाचवण्यासाठी, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय भूमिका घेणार? पर्यावरण, निसर्ग आपल्याला जगवत असतो आणि त्याला मारून आपण कसे जगणार? आम्ही पर्यावरण प्रेमीच आहोत. आम्ही अनेक झाडं लावली आहेत. 10 वर्षापूर्वी अमृतवन उद्यानामध्ये टेकडीवर, जी तौलीची टेकडी म्हणून ओळखली जात होती, नागोबाची टेकडी, तिथे आम्ही 1,500पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि ती जगवली आहेत. आज जे काही तौलीचं टेकडीचं आणि जो काही त्याला आता अमृतवन उद्यान नाव दिलेलं आहे, त्याचं जे स्वरूप आहे हे 10 वर्षापूर्वी आम्ही काही डॉक्टर मंडळींसोबत तिथे वृक्षारोपण केलं, ते जगवलं आणि त्याचं जे फलित आहे. आणि मखमालात परिसरामध्ये सुद्धा आम्ही 1000पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि आजही त्या झाडांचं, त्या रोपट्यांचं आज मोठी झाडं झाली आहेत. ते साधारणपणे 30 वर्षापूर्वी आम्ही ते झाडं लावली आहेत आणि आता त्याचे मोठे वृक्ष झालेले आहेत. त्यामुळे कुठेही झाड तोडलं जात असेल तर त्याची वेदना नक्की आम्हाला होतात. कालपर्यंत काही मर्यादा होत्या, परंतु हे चुकीचं आहे. पर्यावरणाला त्याचा ऱ्हास करून आपण विकास साधू शकत नाही. विकास हा सर्वांगीण असला पाहिजे. तो आधी निसर्गाचा, पर्यावरणाचा झाला पाहिजे, मग बाकी भौतिक विकास, मग सिमेंटचे जंगल खरे जंगल तोडून सिमेंटचे जंगल उभे करण्यात काही विकास नाही आहे. त्यामुळे ह्या विकासाला आमचा नेहमी विरोध राहील. तुम्ही निवडून येणार हे आम्हाला हमखास माहिती आहे, पण त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सभागृहामध्ये तपोवनबद्दल मुद्दा हा विचारला तर तुम्ही त्याच्याबद्दल काय भूमिका मांडणार? आम्ही प्रॅक्टिकल आहोत. झाडं जगवण्यासाठी आम्ही नुसते बोलत नाही, तर आम्ही आमच्या सहकाऱ्यांचं आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे ह्यात कुठलाही वाद नाही. झाडं तोडताना अगदी ज्यांचं अत्यावश्यक आहे, अगदी रस्त्याच्या मध्ये झाडं असतील तर त्याचा विचार केला पाहिजे. परंतु ज्या झाडांचं काही त्रास नाही, जिथे ज्यादा आपल्याला ऑक्सिजन देत आहेत, जिथे मुलं त्या झाडाखाली विश्रांती घेत असतील, जिथे पक्षी त्या झाडावर विश्रांती घेतात, त्याचे फळं खातात, आणि अशा वेळी आपण ही निसर्गाची साखळी तोडतो आहोत. त्यामुळे याला आमचा विरोध राहील आणि निवडून आलो नाही आलो तरी याला विरोध आमचा कायम राहील.